स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 17 वर्षांपूर्वी मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱ्या भारताच्या शत्रूला तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेच्या ताब्यातून खाजगी जेटनं भारतात आणलं गेलं। कटक कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याच्याकडून मिळवेल। कसाप्रमाणे तहव्वूरला फाशीच द्या अशी भावना प्रत्येक भारतीयाची असेल। तहव्वूरच्या प्रत्यार्पणावरून राजकारण सुद्धा रंगलंय। काय घडलं दिवसभरात आपण जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमधून। देशभरातल्या माध्यमांचे कॅमेरे गुरुवारचा सूर्य उजडण्यापूर्वीच दोन ठिकाणी तळ ठोकून होते। पहिलं ठिकाण नवी दिल्लीतलं पालम विमानतळ आणि दुसरं म्हणजे NIAचं मुख्यालय। कारण मुंबईचा सर्वात मोठा शत्रू अर्थात 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात येणार होता। अखेर सूर्य मावळल्यानंतर 6:15च्या सुमारास राणाला घेऊन NIAचं पथक दिल्लीत पोहोचलं। भारतात दाखल होताच UPA कायद्याअंतर्गत अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली। तहव्वूर राणावर UAPA कायद्याअंतर्गत खटला चालवला जाणार आहे। UAPA हा भारतातील दहशतवाद विरोधी कायदा असून या कायद्याअंतर्गत जामीन मिळणं अतिशय कठीण असतं। या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणा 30 दिवसांपर्यंत चौकशीसाठी कोठडी मागू शकतात। तसंच आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांची मुदत ही तपास यंत्रणांना असते। त्यातही पुन्हा आवश्यकता लागल्यास ही मुदत वाढवूनही घेता येते। त्यामुळे तहव्वूर राणाला अनेक दिवस तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूरची चौकशी करून पाकिस्तानचा बुरखा कसा फाडायचा याचा NIA नक्कीच प्रयत्न करेल। राणाला चौकशी दरम्यान कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर एक नजर टाकूया। तहव्वूर राणाला आता NIAच्या ताब्यात आल्यानंतर पाकिस्तानी लष्करातल्या कोणत्या विंगमध्ये तो होता आणि काय काम करत होता, किती काळ काम केलं, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न। पाकिस्तानी लष्कर सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय तुझा होता की अन्य कुणाचा? पाकिस्तानी लष्कर का सोडलं? कॅनडाला जाण्याचा तुझा उद्देश काय होता? कॅनडाला गेल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि ISI साठी तू काम करत होतास का? कॅनडाला गेल्यानंतर पुन्हा पाकिस्तानला किती वेळा तू गेला आणि का गेला? भारत पाकिस्तान शिवाय अन्य किती देशात तू गेला होतास आणि का गेलास? फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन कंपनी कोणाच्या सांगण्यानं सुरू केली, त्यासाठी कोणी मदत केली? कॅनडात असताना पाकिस्तानी लष्कर आणि ISI साठी काम करत होतास का? दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीची ओळख कधीपासून आणि कशी झाली? हेडली सोबत तुझे संबंध कसे होते? डेव्हिड हेडलीला भारतात जाण्यासाठी मदत केली होती का? भारताविरुद्ध कट कारस्थान करण्यात हेडलीचा किती सहभाग होता? तू भारतात किती वेळा आलास आणि का? तुझ्यासोबत भारतात कोण कोण आलं? भारतात आल्यावर तू कुठे फिरलास आणि का फिरलास? मुंबईत तुझ्या कंपनीचं कार्यालय उघडण्याचा निर्णय कोणाचा होता? कंपनी कार्यालयाच्या आडून तू आणि हेडलीनं मिळून काय काय केलं? तहव्वूरला फासावर लटकवण्याची मागणी 26/11 हल्ल्याची झळ बसलेल्या जवळपास प्रत्येक मुंबईकर करतोय। तुम्हाला सर्वांना कल्पना आहे 26/11च्या हमल्यात जखमी झालेली लोक, ज्यांची लोक त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले, त्या परिवाराची लोक आजही डिस्टर्ब आहेत, आजही वेदनेनं विव्हळत आहेत। आणि मग अशा अतिरेक्यांना मी सातत्याने म्हणतो की खुल्या मैदानावरती आणून त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापून त्याच्यावरती मिठाचा शिडकाव करून त्यांना एकदम भयानक मृत्यूची फाशी दिली पाहिजे। हा जो अटॅक केला होता अतिरेक्यांनी, त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं होतं। म्हणजे कॉन्स्पिरसी, कट कारस्थान त्यांनी जे केलेलं आहे आणि त्या कट कारस्थानमध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना, आता हे जे 10 अतिरेकी आले हे त्यांचे प्यादे होते आणि त्यांनी येऊन त्यांचं जे कट कारस्थान होतं ते या ठिकाणी येऊन अंमलात आणलं त्यांनी। त्यामुळे या कट कारस्थानमध्ये जे होते त्यांना देखील कॅपिटल पनिशमेंट या ठिकाणी मिळालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। तहव्वूर राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर 26/11चा दिवस तळतोय। तो नेमका तो कसाबच
आतमध्ये जाताना मी डोळ्याने बघितलं, माझ्या डोळ्यासमोर त्याने मागची बंदुकीची दुसरी बाजू जी असते त्याच्याने काचा फोडून तो आतमध्ये गेला आणि नंतर तिथे ग्रेनेड वगैरे टाकलेत. त्याच्यानंतर हा म्हणजे आम्हाला पण सूचना असंच झालं की काय झालं आहे म्हणून. मग तितक्यात मागून मग सगळ्या जनतेला कळालं, नंतर पोलीस डिपार्टमेंटला कळालं. तेव्हा आपली कुलाब्याची टीम, सिनियर PI दीपक विश्वासराव आणि त्यांचे सगळे सहकारी हे सगळे तिथे आलेत. मी बोला कुठे काहीतरी शॉर्ट सर्किट झाला, हे झाला, बंब ठेवून गेलं बेगामध्ये. नंतर मला शिव्या दिला, तर नंतर मला 2-3 फायरिंग केलं ना, नंतर माहीत पडलं की आतंकवादी आहे. मी कधी बघितलंच नव्हतं आतंकवादी असा होता. ते सारे वर खाली गोळी फायरिंग करतो, हँडग्रेड फेकत होता. तुम्ही काय म्हणतो साहेब, एवढे पैसा कशाला खर्च करतो? इंडियाचे पैसा आहे. आम्हाला आजपर्यंत काय भेटलंच नाही. चहाच्या दुकानचं लायसन्स पण नाही, क्लास परचं नोकरी पण मागितलं, ते पण नाही भेटलं. आपल्या राजकीय नेत्यांना कोणतीच गोष्ट वर्ज नसते. मग राजकारणातून राणाचं प्रत्यार्पण तरी कसं सुटेल? अबू सालेम सबसे बड़ा खतरनाक डॉन था, दाऊद इब्राहिम का राइट हैंड मैन था, जिसने 93 के बॉम्ब ब्लास्ट में उसका हिस्सा था, उसको भी लाया था. नई बात क्या है, ये लोग बोल रहे हैं, लेकिन वो ये फेस्टिवल कर रहे हैं. तवव्वुर राणा फेस्टिवल बना रहे हैं लोग. पाकिस्तान की जेल में कुलभूषण जाधव सड़ रहा है, हिंदुस्तान का आदमी, जाकर लाइए उनको, और बाद में ये तवव्वुर राणा वाली बात कहिए. यांचा विरोध आहे का? तवूर राणाला तो देशामध्ये आपण आणतोय आणि त्याची चौकशी करतोय, कुठल्या स्तराला आपण जाताय? त्याचं आडनाव मुस्लिम आहे म्हणून अप्रत्यक्षरित्या त्याची बाजू घेतोय का आपण? हम जिस होटल में खड़े हैं यहीं पर आतंकवादियों ने हमला किया था. ये होटल पे लोगों की जान गई थी, लेकिन कांग्रेस की सरकार ने कुछ किया नहीं आरोपियों के ऊपर सख्त सजा दिलाने के लिए, बल्कि जो पकड़ा गया था कसब उसको भी बिरयानी खिलाते. 26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता हे सूर्यप्रकाशा एवढं उघड आहे. मात्र तोच पाकिस्तान आता तहव्वूर राणा आमचा नसल्याचा कांगावा करतोय. तहव्वूर राणाचं अमेरिकेतून यशस्वी प्रत्यार्पण करणं ही पहिली पायरी होती. मात्र राणाची योग्य चौकशी करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल तेव्हाच मुंबईला आणि 26/11च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय मिळेल. सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे. बीडमधलं संतोष देशमुख